नारळी पौर्णिमेला तुमच्या घरी कुठला विशेष पदार्थ केला जातो? मला तर नारळी पौर्णिमा आली की माझं लहानपण आठवतं, कारण की माझी आई नारळी पौर्णिमेला हमखास ओल्या नारळाच्या करंज्या करायच्या. माझ्या माहेरी तर ओल्या नारळाच्या करंज्याला शेंगाही म्हटल्या जातात. ऐकणाऱ्यांसाठी हा शब्द जरा नवीन वाटला असेल, पण मी लहानपणापासून ओल्या नारळाच्या शेंगाच ऐकत आले. नारळाच्या करंज्या करायला सेम आपण मोदकाला सारण करतो ना, त्याच प्रकारे सारण मी करून घेतलं. सारणामध्ये मी जायफळची पूड, वेलची पूड आणि खसखस पण घातली. करंज्यासाठी मात्र मी विशेष असं पीठ मळून घेते. त्यामध्ये 2 वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलं आणि 4 चमचे रवा घेतला. रवा घेतल्यामुळे त्याची वरची पारी मस्त खुसखुशीत लागते. पिठामध्ये थोडंसं मीठ आणि तेल टाकून मी पिठाच्या प्रत्येक कणाला तेल लागेल असं मी आधी चोळून घेतलं आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून पिठाचा घट्टसर गोळा तयार करून घेतला. पिठाचा गोळा घट्ट मळून झाल्यानंतर पुन्हा एकदा पिठाला तेलाचा हात लावून घ्यायचा आणि 10 ते 15 मिनिटासाठी पीठ आराम करण्यासाठी ठेवून द्यायचा, जेणेकरून आपण त्यात रवा घातला आहे त्यामुळे तो फुलून येईल. पीठ 10 ते 15 मिनिटं छान मुरल्यानंतर एक पिठाचा मी गोळा घेतला आणि मध्यम जाडीच्या आकाराची मी पोळी लाटून घेतली. पोळी तयार करून झाल्यानंतर एका भांड्याच्या साह्याने मी त्याच्या पुऱ्या करून घेतल्या, जेणेकरून करंज्या एकसारख्या आपल्या होतील. तयार केलेली पुरी करंजीच्या साच्यामध्ये ठेवली आणि त्यामध्ये मी सारण भरून घेतलं. भलेही करंजी आपण साच्यामध्ये करत असलो तरी पण करंजीच्या कडा आपण चारी बाजूने दाबून घ्यायच्या, जेणेकरून करंजी तेलामध्ये सुटत नाही. अशा प्रकारे मी सर्व करंज्या तयार करून घेतल्या. कढईतलं तेल मध्यम गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये करंज्या तळून घेऊ आणि करंज्या तळताना मोठा गॅसवर करंज्या तळायच्या नाही, नाहीतर करंज्या करपल्या जातील. मध्यम गॅसवर करंज्या तळल्या गेल्या तर करंज्या एकसारख्या तळल्या जातात. करंजी छान अशी सोनेरी रंगावर एकसारखी तळून झालेली दिसली की आपण तिला काढून घेऊ. करंजीच्या पिठामध्ये आपण पीठ मळताना रव्याचा वापर केला आहे, त्यामुळे करंजी थंड झाली तरी ती नरम न पडता ती कुरकुरीतच राहणार. आपली भारतीय संस्कृती किती छान आहे ना. प्रत्येक सणामागे एका पदार्थाचं एक असं वैशिष्ट्य आहे. आता हेच बघा ना, काही दिवसांनी आपल्या गणपती बाप्पाचं आगमन पण होणार आहे, तेव्हा मी माझ्या व्हिडिओमध्ये छान छान रेसिपी पण टाकणार आहे, तेव्हा माझे व्हिडिओ न चुकता बघायला विसरू नका. करंजी तयार झाल्यानंतर पहिलं मी देवाला नैवेद्य दाखवून घेतला. आता मला वाटतं की खऱ्या अर्थाने माझी नारळी पौर्णिमा साजरी झाली. संध्याकाळच्या वेळेस आम्ही दोघी बहिणी गेलो बाजारात आणि बाजारात आम्ही पहिला आधी मेहंदीचा कोन खरेदी केला. माझ्या हर्षूला स्वतःसाठी काही बाजारात खरेदी करायचं असेल तरच ते आमच्या बरोबर येते. आता मॅडमला इथे कानातले घ्यायचे होते. कानातले तर तिच्या पसंत पडत नव्हते, पण तिने बराच वेळ ते कानातले शोधण्यात आमचा वेळ घालवला. माझाही स्वभाव माझ्या हर्षूसारखा. आता मी पण राख्या बघायला 1760 दुकानं फिरल्या, तेव्हा कुठे जाऊन एक राखी मला पसंत आली माझ्या एकुलता एक लाडक्या भावासाठी. गेला माझा नारळी पौर्णिमेचा सणाचा अख्खा दिवस. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.